वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेव. नमस्कार सगळ्यांना, माझा मनापासून नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आपण भेटत आहोत. अधिक महिन्यामध्ये आपण सर्वांनी अत्यंत भक्तिभावाने श्रीमद भागवत कथेचे श्रवण केले. त्या कथेला आपण सगळ्यांनी दिलेला प्रेमाचा प्रतिसाद पाहून खरंच माझं मन अगदी कृतज्ञतेने भरून आलं. त्या कथेनंतर काही दिवसांनी माझ्या नातवानी मला एक अगदी निरागसतेने प्रश्न विचारला. तो म्हणाला की आई, आता यापुढे तू कधी रेकॉर्डिंग करणार आहेस आणि तू कुठल्या विषयावर रेकॉर्डिंग करणार आहेस? यावेळी माझ्या मनामध्ये, माझ्या डोक्यात असे विचार 2-3 होते. 2-3 विषयांवर मला रेकॉर्डिंग करायचं असं चालू होतं, पण पक्का असा अजून कुठला विषय आलेला नव्हता. त्यामुळे मी त्याला एवढंच फक्त उत्तर दिलं की बाळा, मी अजून काहीच ठरवलं नाहीये. डोक्यामध्ये माझे विचार चालू आहेत, पण तो कोणत्या विषयावर करावं हे माझं मात्र अजून नक्की होत नाहीये. आणि क्षणभर तो थोडासा शांत बसला आणि एका क्षणात त्याने मला अतिशय सुंदर विषय सुचवला. तो म्हणाला, आई, तू भगवान विष्णूंच्या दशावताराबद्दल का नाही लिहित? का नाही तू सगळ्यांना सांगत? कारण मला भगवान विष्णूंचे दशावतार मनापासून खूप आवडतात, असं तो म्हणाला. आणि पटकन तो बोलला एवढं आणि थोड्या वेळात तो निघून गेला तिथून. त्याचे ते शब्द मला खरंच खूप आवडले. म्हणजे एका क्षणामध्ये भगवंतानी मला त्याच्या मार्फत एक विषय सुचवला की भगवंतांच्या दशावताराबद्दल आता पुढे तू एपिसोड बनव. मग मात्र माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि मग पुढच्या कार्याला मला दिशा मिळाली त्याच्या शब्दांनी. कारण 2-3 विषय घोळत होते डोक्यामध्ये, नेमका कुठल्या विषयावर लिहू किंवा बोलू हे कळत नव्हते. पण भगवंतानी माझ्या नातवाच्या मुखातून मला आज्ञा केली, आदेश दिला आणि माझ्या विषयाला एक दिशा मिळाली. आणि मग मात्र या विचारातूनच मी परत श्रीमद भागवत परत वाचायला सुरुवात केली. विष्णू पुराण आणि इतर काही ग्रंथांचा जसा जमेल तसा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि दशावताराबद्दल तर माझ्या नातवानी मला विषय सुचवला, पण तो अभ्यास करत असताना माझ्या डोक्यामध्ये एक सहज विचार आला की आपण दशावतार बघतो. आपण दशावतार बहुतांशी सगळ्यांना दशावतार भगवंतांचे माहित आहेत, त्याबद्दल सगळी माहिती आहे. पुढे तर आपण त्या विषयावर बोलणार आहोतच, त्या विषयावर काही एपिसोड मी बनवणार आहेच आहे. पण दशावतारामध्ये आपण जे बघितले तसे भगवंतांचे 24 अवतार आहेत. ते आता पुढे आपण सविस्तरपणे ज्यावेळेला सगळे भाग बघू त्यामध्ये मी आपल्याला हे सगळं सांगणार आहे. पण मुख्य दशावतार सगळ्यांना माहिती असतात, पण आपण कधी ह्या दृष्टिकोनातून त्या दशावताराकडे बघितलं का? एक छोटासा विचार माझ्या मनात आला की दशावतारामध्ये भगवंतांचे आई वडील बदलतात, सेवक बदलतात, मित्र बदलतात, पत्नी बदलते, शत्रू देखील बदलतात. आणि हे सगळे जे त्यांच्या लीलांमध्ये आलेले असतात, भगवंतांच्या ह्या लीला आहेत. अवतार म्हणजे ह्या सगळ्या लीला आहेत. कुठल्या तरी कार्यासाठी म्हणून घेतलेला अवतार असतो, ती त्यांची लीला असते. त्या लीलांमधली ही पात्र बदलत जातात. मग ही पात्र कुठल्या पुण्याईने त्या अवतारामध्ये प्रगट होतात किंवा त्यांची कोणती पुण्याई असते, कोणती तपश्चर्या त्यांची फळाला आलेली असती की त्या लीलांमध्ये त्यांना पात्र होण्याचं भाग्य लाभतं. हा विचार माझ्या मनामध्ये सहज आला आणि मग मात्र मी थोडासा एका वेगळ्या पद्धतीने काही एपिसोड करायचा विचार केला. कारण ही खूप मोठी पुण्य आहे. आता आपण श्रीमद भागवत ऐकतो किंवा विष्णू पुराण ऐकणार किंवा आपण दशावतार ऐकणार, हे देखील कथन करणे आणि श्रवण करणे ही देखील एक पुण्याई असते. आपण फक्त याच्यातच समाधान मानतो, पण प्रत्यक्ष भगवंतांच्या लीलामधले एक पात्र होण्याचं सौभाग्य किंवा पुण्याई
ज्या लोकांना मिळालेली आहे त्यांची किती तपश्चर्या असेल आणि कोणत्या किती जन्माची पुण्याई असेल हे आपल्याला माहीत होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टींकडे मी देखील कधी बारकाईने एवढा विचार केला नव्हता की असं पण असू शकतं. म्हणून आता आपण बघतो की प्रत्येक भागामध्ये म्हणजे प्रत्येक अवतारामध्ये प्रल्हादासाठी भगवान नरसिंह का प्रगट झाले, गजेंद्रांसाठी भगवान का धावून आले, पृथ्वी मातेच्या रक्षणासाठी वराह अवतार का घेतला, वामन अवतारामध्ये बळी महाराजांच्या वर एवढी कृपा करून प्रत्यक्ष त्यांच्या महालावर द्वारपाल म्हणून भगवंत उभे राहिले. खरंच कोणती यांची भक्ती होती आणि यांचं पुण्य होतं किंवा किती जन्माचं यांचं तप होतं हे आपल्याला दश अवतार बघण्याच्या आधी कळणे अत्यंत गरजेचे आहे. हा विचार माझ्या मनामध्ये घोळत राहिला आणि मग मात्र मी त्या दृष्टिकोनातून थोडासा अभ्यास करायला सुरुवात केली. काही ग्रंथांचं वाचन करायला सुरुवात केली. कुठून काही रेफरन्स मिळतात का मला बघायला सुरुवात केली आणि मग मला बरेच असे गोष्टी कळल्या की ज्या माझ्यासाठी देखील खरंच नवीन होत्या, मला देखील माहित नव्हत्या. आणि मग त्या गोष्टींचा मी थोडासा अभ्यास करून आता काही दश अवतारापर्यंत कल्की अवतारापर्यंत कोण कोण त्यांच्या लीलांमध्ये आलेली आहेत, कोणती कोणती पात्र आणि कोणत्या पुण्याईने किती जन्माच्या पुण्याईने ती पात्र त्या लीलांमध्ये आलेली आहेत हे मी सांगण्याचा एक छोटासा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. आजपासून म्हणून आपण आजपासून एका अत्यंत अद्भुत गूढ रहस्याचा उलगडा करणार आहोत आणि तो प्रवास आजपासून काही एपिसोड आपला सुरू होणार आहे आणि मग मात्र त्यानंतर खरे भगवंतांचे दशावताराबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे. आपण भगवंतांचे अनेक अवतार बघितलेले आहेत. आपण श्रीमद भागवतामध्ये पण मी आपल्याला सांगितलेले आहेत, अनेक अवतार सांगितलेले आहेत. प्रत्येक अवतारामध्ये आपण बघितलेलं आहे आई वडील बदलले आहेत, बहीण भाऊ बदललेले आहेत, मित्र बदलले आहेत किंवा शत्रू देखील बदललेले आहेत. कधी भगवंत दशरथांचे पुत्र बनतात, कधी वसुदेव देवकीचे पुत्र बनतात, नंद यशोदाचे कान्हा बनतात, कधी अदितीचे पुत्र होतात, तर कधी अर्जुनाचे सखा असतात, कधी सुदामाचे मित्र असतात. पण आपण खरंच सगळ्यांनी विचार केला, आपण खरंच आहे म्हणजे मी तर मगाशी सांगितलं आपल्याला की हा एवढा बारकाईने विचार मी देखील आजपर्यंत केलेला नव्हता की असे कोणते पुण्य त्यांच्या गाठीशी होते की ज्यामुळे त्यांच्या लीलांमध्ये यांना एक भूमिकाच म्हणायला हरकत नाही, ती भूमिका त्यांना पार पाडता आली. आपण हा कधी विचार केला? हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, दंतवक्र हे एवढे कृष्णाचे द्वेष करत असून, रामाचा द्वेष करत असून त्यांना मोक्ष का प्राप्त झाला? त्यांची भूमिका काय होती? तेवढे मोठे शत्रू होते हे भगवंतांचे, ते कशामुळे ते शत्रू बनले आणि त्यांना भगवंतांच्या हातून मोक्ष का प्राप्त झाला? त्याच्याकडे आपण कधी बारकाईने, फारसा बारकाईने केलाही असेल, बऱ्याच लोकांनी केला पण असेल, बऱ्याच लोकांना यामागची कथा माहीत पण असेल, पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी म्हणून मग मी काही हे एपिसोड बनवण्याचा विचार केलेला आहे. आता आपण आजपासून बघणार आहोत की काय झाले की हे आता मी जे तुम्हाला सांगितलं की हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, कुंभकर्ण, रावण, शिशुपाल, दंतवक्र हे जे शत्रू होते हे शत्रू का बनले भगवंतांच्या आणि प्रत्यक्ष भगवंतांच्या हातून त्यांना मोक्ष का प्राप्त झाला? तर आज आपण याच्या मागची कथा बघणार आहोत. ही कथा बघितल्यानंतर आपल्याला हे पूर्ण दशावतार समजायला अत्यंत सोपं जाणार आहे. कारण कधी कधी असं होतं की त्याचा मूळ गाभा जर आपल्याला माहित नसेल तर दशावतार समजायला कळतात, आपण समजून घेतो, पण त्याचा अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं महत्व आपल्याला समजत नाही किंवा कुठेतरी काहीतरी नाही लक्षात नाही आलं असं आपल्याला मनात वाटायला लागतं, पण आपण ती गोष्ट सोडून देतो. आणि माझा हाच उद्देश आहे की प्रत्येक गोष्टीचा गाभा पण आपल्याला समजला पाहिजे. म्हणून आज आपण बघणार आहोत की हे जे शत्रू होते हे मोठे शत्रू होते भगवंतांचे आणि या शत्रूंना देखील भगवंतांच्या हातून मोक्ष प्राप्त झालेला आहे. आता ही कथा आहे जय आणि विजय यांची
आणि त्याचबरोबर कथा आहे भगवंतांच्या प्रत्येक अवतारातल्या नातेसंबंधाची. मी जे आपल्याला आत्ता सांगितलं की नातेसंबंध जे आहेत ते का नातेसंबंध आले, कशामुळे ही नाती निर्माण झाली, कुठल्या पुण्याईने झाली, हे गूढ रहस्य आता आपण यापुढे प्रत्येक भागामध्ये उलगडणार आहोत. आता आपण एक थोडा वेळ क्षणभर विचार करूया, डोळे मिटून घेऊयात आपण आणि कल्पना करूयात की आपण पृथ्वीवर नाहीयेत. आपण पोहोचलो आहोत प्रत्यक्ष वैकुंठामध्ये, त्या दिव्य धामामध्ये जिथे दुःख नाही, अश्रू नाही, राग नाही, रोगराई नाही, मृत्यू नाही, कुठेच नाही. तिथे फक्त दिव्य आनंद आहे. असे ते धाम कोणते? तर ते प्रत्यक्ष वैकुंठ धाम आहे. भगवान विष्णूंचे निवासस्थान आहे. तिथे फक्त दिव्य प्रकाश आहे, जो सोन्या, हिऱ्या, चांदीपेक्षा, मोत्यांपेक्षा तेजस्वी असा सुंदर प्रकाश तिथे पसरलेला आहे. पण हा प्रकाश डोळे दिपवणारा नाही, तर हा आपल्या मनाला शांतता देणारा प्रकाश आहे. आणि सगळीकडे भगवन नामांचा मधुर स्वर सुरू आहे, नारायण नारायण नारायण. मंद सुगंध वाहत आहे. आपण आपल्या डोळ्यासमोर फक्त वैकुंठाचं हे चित्र आणणार आहोत. मंद सुगंध वाहत आहे. ऋषी, पार्षद, देव सगळे भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न आहेत. आणि वैकुंठाच्या भव्य प्रवेशद्वारावर, आता हा प्रत्येक भाग मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते मनापासून की प्रत्येक भाग, प्रत्येक ओळ व्यवस्थित ऐका, म्हणजे तुम्हाला दश अवतारामधल्या प्रत्येक नातेसंबंधांचं रहस्य कळत जाईल. शत्रूंबद्दल, मित्रांबद्दल, आई वडील सगळ्यांच्या बद्दलचं जे गूढ रहस्य आहे ते आपल्याला कळत जाईल. म्हणून फक्त शांतपणे प्रत्येक भाग ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे अशा दिव्य वैकुंठाच्या प्रवेशद्वारावर दोन दिव्य पुरुष उभे आहेत. त्यांच्या हातामध्ये गदा आहे. त्यांच्या शरीरातून दिव्य तेज प्रगट होत आहेत. आणि हे आहेत भगवान विष्णूंचे प्रिय पार्षद जय आणि विजय. हेच ते जय विजय. आता काही जणांच्या डोक्यामध्ये पटकन आलेलं असेल, हेच त्या जय विजय ज्यांच्या विशाल मूर्ती आपण भगवान विष्णूंच्या अनेक मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्हीही बाजूने बघतो. आपण जर शांतपणे मंदिरामध्ये प्रवेश करायला लागलो तर आपल्याला प्रवेशद्वाराच्या दोन्हीही बाजूला दोन मूर्ती दिसतात. त्या मूर्ती असतात जय आणि विजय यांच्या. कारण ते अत्यंत प्रिय भक्त होते, भगवान विष्णूंचे प्रिय पार्षद होते. आपण मंदिरात जातो, दर्शन घेतो, पण त्या दोन मूर्तींच्याकडे, दिव्य मूर्तींकडे फार कमी लोकांचं लक्ष जातं. आणि आजपासून मात्र एवढं करा की आजपासून जेव्हाही भगवान विष्णूंच्या कुठल्याही अवतारात, एवढं लक्षात ठेवा, भगवान विष्णूंचे जे अवतार आहेत त्या अवतारांची जिथं मंदिर असेल तिथे हे दोन जय आणि विजयचे दोन्हीकडे मूर्ती असतात. आपण यापुढे आता लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण मंदिरामध्ये पाया पडायला जाऊ त्यावेळेला पहिल्यांदा आपण या दोन मूर्तीकडे पाहिलं पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे. आणि त्यावेळेला आपल्याला ही कथा, जी आज मी कथा आपल्याला सांगते, ती कथा मात्र नक्की मनातल्या मनात आठवा. हे दोघे नुसते द्वारपाल नव्हते, ते भगवंतांचे अत्यंत निकटचे सेवक होते. अनादी कालापासून ते भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न होते. त्यांना एक क्षण देखील भगवंतांना सोडून राहायचं म्हणजे त्यांना शक्यच होत नव्हतं. एवढे ते निस्सीम भक्त भगवंतांचे होते. त्यांच्या मनामध्ये एक क्षण पण कधी विचार यायचा नाही की भगवंतांच्या सेवेतून किंवा भगवंतांना ते सतत नजरेसमोर त्यांना भगवंत हवे असायचे. इतकी त्यांची भक्ती भगवंतांवर होती. हे दोघे जण तिथे उभे होते आणि हे सगळं दिव्य वातावरण वैकुंठामध्ये पसरलेलं होतं. आणि तेवढ्यात 5-6 वर्षाचे बालकांसारखे दिसणारे 4 कुमार तिथे आले. त्यांच्या अंगावर वस्त्र नव्हते, चेहऱ्यावर निरागस्था होती, पण मुखावरचे तेज हजारो सूर्याला लाजवेल, हजारो सूर्याला देखील वाटेल की माझं तेज काय आहे, एवढं तेज त्या 4 कुमारांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. ते सामान्य बालक नव्हते.
ते होते ब्रह्मदेवांचे मानस पुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. हे चार ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. 4-5 वर्षाचे फक्त ते कुमार होते. श्रीमद भागवतामध्ये काही ठिकाणी असा उल्लेख आहे, काही ठिकाणी मी आपल्याला मुद्दाम ज्या ज्या ग्रंथातून मला माहिती मिळाली त्याचा उल्लेख मी आपल्या समोर करत आहे की आपल्याला कळावं म्हणून. श्रीमद भागवतामध्ये असा उल्लेख आहे की सनकादिक ऋषींनी वैकुंठातली 6 द्वारे सहजपणे पार केली. 7 द्वारे असतात वैकुंठामध्ये, 6 द्वारे त्यांनी सहजपणे पार केलेली होती. कारण वैकुंठामध्ये कोणालाही अडवले जात नाही. वैकुंठामध्ये सगळ्या भक्तांना, सगळ्यांना मुक्त प्रवेश असतो. 7व्या द्वारावर जय आणि विजय उभे होते. 6 द्वारावर कोणीही उभं नव्हतं. 7व्या द्वारावर जय आणि विजय उभे होते आणि तिथूनच सुरू झाली होती भगवंतांची दिव्य लीला. त्याच्याबद्दल एक म्हटलेलं आहे, एक छोटासा श्लोक आहे. निवृत्त धर्म निरतहा निर्मत्सरा निरंकारा. म्हणजेच ते ममत्व आणि अहंकारापासून पूर्णपणे मुक्त होते. हे 4 कुमार जे होते ते ममत्व आणि अहंकारापासून पूर्णपणे मुक्त होते. त्यांच्या मनामध्ये, कारण त्यांचा सगळीकडे मुक्त विहार असायचा, त्यांच्या मनामध्ये भगवान नारायणांची दर्शन घेण्याची एक इच्छा निर्माण झाली आणि ते सरळ वैकुंठाकडे दर्शन घेण्यासाठी म्हणून निघालेले होते. त्यांच्या नेहमीच्या सवयीने जेव्हा त्यांना वाटेल की आम्हाला भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे ते जायचे. पण त्या दिवशी भगवंताने, त्याच्या पुढे भगवंतांना काही लीला करायच्या होत्या आणि त्यामुळे एक घटना त्या दिवशी तिथे घडली. 7व्या द्वारापर्यंत 4 कुमार आले आणि जय विजयांनी त्यांच्याकडे बघितले आणि क्षणभर त्यांच्या जय विजयांच्या मनामध्ये विचार आला की लहान मुले कोण आहेत आणि परवानगी शिवाय, म्हणजे आमच्या परवानगी शिवाय ते आतमध्ये कसे जात आहेत. एक क्षण अहंकार आला जय आणि विजयाच्या मध्ये, जय आणि विजय यांच्या मनामध्ये. कसे असते ना, एका क्षणाचा अहंकार संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. म्हणून आपल्याला सगळी पुराणं खूप काही बोध देतात, त्याच्यातून आपल्याला शिकायला खूप मिळते. जय विजय पुढे झाले, त्यांनी आपल्या गदा 4ही कुमारांच्या समोर धरल्या आणि ते म्हणाले, थांबा, कुठे चालला आहात तुम्ही? सनकादिक ऋषी शांतपणे त्यांच्याकडे बघत म्हणाले, आम्ही भगवान नारायणांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. जय विजय म्हणाले, तुम्हाला आज जाण्याची परवानगी नाही. एक क्षणाचा अहंकार आणि एक चुकीचा शब्द खूप काही बदलून टाकतो. क्षणात ह्या त्यांच्या एका वाक्यानंतर तिथले वातावरण बदलले. कारण वैकुंठामध्ये प्रथमच अडथळा निर्माण झालेला होता. याआधी असे कधीही कोणाला झालेले नव्हते. भगवंतांच्याकडे जाण्यासाठी कोणालाही परवानगीची गरज नव्हती. एका क्षणामध्ये जय विजयाच्या मनातल्या अहंकारामुळे आणि त्यांच्या शब्दांनी तिथले वातावरण बदलले. सनकादिक ऋषींना देखील आश्चर्य वाटले, कारण वैकुंठ हे अहंकार रहित आहे. तिथे अहंकाराला जागा नाही. वैकुंठामध्ये कोणीही मोठे नाही, कोणीही लहान नाही. ते म्हणाले, जय विजय, तुम्ही इतकी वर्ष भगवंतांच्या सहवासामध्ये राहत असूनही तुमच्या मनामध्ये अभिमान कसा आला, अहंकार कसा निर्माण झाला आणि भगवंतांच्या भक्तांना अडवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हे ऐकल्याबरोबर जय विजयांना आपली चूक समजली. त्यांना लक्षात आले की आपण चुकीच्या पद्धतीने बोललो आणि आपली वागणं पण चूक झालेलं आहे. कारण आणि त्यांनी जसेही हे शब्द उच्चारले, त्यांच्या चेहऱ्यावर जे दिव्य तेज होतं, जय विजयच्या चेहऱ्यावर देखील दिव्य तेज होतं, क्षणात त्यांच्या चेहऱ्यावरचे ते तेज कमी झाले. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, संत महात्म्य ऋषी मुनी नेहमी सांगतात, जिथे अहंकार निर्माण होतो, मानवाला पण हे लागू होतं, जिथे अहंकार निर्माण होतो त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं तेज आपोआप कमी झालेलं असतं.
पण आता जय विजयच्या तोंडातून शब्द निघून गेलेले होते. यावरून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्यासाठी पण यामधून एक खूप चांगला बोध दिलेला आहे. एकदा सोडलेला बाण आणि तोंडातून गेलेला शब्द परत येत नाही. त्याच्यातून बरेच अनर्थ घडतात. म्हणून हे दोन्हीही करायच्या आधी विचार केला पाहिजे. सनकादिक ऋषी म्हणाले की अहंकार वैकुंठामध्ये राहू शकत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला दोघांना शाप देत आहोत की तुम्हाला वैकुंठ सोडून मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. हा शाप ऐकता जय विजयच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ज्यांच्या दर्शनाशिवाय ते एकही क्षण राहू शकत नव्हते, एवढे ते निस्सिम भक्त होते भगवान विष्णूंचे. त्यांच्यापासून वर्षानुवर्ष दूर राहायचं हे विचार त्यांच्या मनात आले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला सुरुवात झाली. ते ऋषींच्या चरणावर पडले. ते म्हणाले, क्षमा करा, आमच्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. पण आता उच्चारलेला शाप परत तर घेता येणार नव्हता. शाप तर सनकादिक ऋषींनी शाप दिलेला होता, तो शाप परत घेता येणार नव्हता. आणि हे सगळी घटना घडत होती आणि त्याच क्षणामध्ये वैकुंठ दिव्य प्रकाशाने उजळून निघाले. सुगंधी वारा व्हायला लागला, कारण तिथे प्रत्यक्ष भगवान विष्णू प्रगट झालेले होते. गरुडावर आरूढ, चतुर्भुज, शंख चक्र गदा पद्मधारी भगवान आणि त्यांच्या सोबत होत्या माता लक्ष्मी. भगवंत ऋषींसमोर आले आणि ते म्हणाले, ऋषीवर्य, माझ्या सेवकांनी अपराध केलेला आहे आपला, पण तो अपराध माझाच आहे असं समजा. विचार करा, भगवंत स्वतः आपल्या पार्षदांचा, आपल्या सेवकांचा अपराध आपल्यावर घेत आहेत आणि ऋषी मुनींना वंदन करून तो अपराध माझाच झाला आहे असे सांगत आहेत. भगवंतांचे यानंतर एक श्लोक आहे. भगवंतांचे भक्तावरचं प्रेम कसं आहे हे या श्लोकामधून आपल्याला कळेल. अहम भक्तम पराधीनम हि अस्वतंत्रम इवन द्विज साधुभिग्रस्त हृदयम भक्ते भक्त जनप्रिय. याचा अर्थ असा आहे, हे द्विजश्रेष्ठानो, मी माझ्या भक्तांच्या प्रेमाने जणू त्यांच्या अधीन झालेलो आहे. त्यामुळे त्यांनी केलेला अपराध मी माझ्यावर घेत आहे. तो अपराध मीच केला आहे असे आपण समजा. आता ही झाली इथपर्यंत त्यांनी शाप दिला, जय आणि विजयांना शाप दिला. आता इथले गूढ रहस्य सुरू होते. प्रत्येक गोष्टींच्या मागे भगवंतांची एक लीला आणि एक गूढ रहस्य दडलेलं आहे. ते आपल्याला फक्त समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. वैकुंठामध्ये अहंकार नाही, अहंकार नसतो. मग ही चूक जय आणि विजय कडून झालीच कशी, हा एक क्षण आपण विचार करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आता आपण यापुढे आपल्याला श्रीमद भागवत आपण ऐकलेलं आहे, त्यानंतर आपण काही गोष्टींवर स्वतःच विचार करायला शिकलं पाहिजे. आत्ता आपण या गोष्टीवर विचार करायला पाहिजे की वैकुंठामध्ये अहंकार नसतो, मग या दोघांच्याकडून ही चूक झालीच कशी. कारण हे सगळे भगवंतांच्या इच्छेनेच घडत होते. भगवंतांना पृथ्वीवर दिव्य अवतार धारण करायचे होते. पुढे जे सगळे भगवंतांना दिव्य अवतार धारण करायचे होते, ते धारण करण्याच्या आधी काहीतरी घटना घडली पाहिजे आणि त्यानंतरच भगवंतांना हे दिव्य अवतार पृथ्वीवर घेता आले असते. पृथ्वीवर वाढणारा अधर्म त्यांना नाहीसा करायचा होता आणि त्यासाठी त्यांना बलवान शत्रूंची गरज होती. किती गूढ रहस्य बघा, आपण कधीच या दृष्टीने विचार करत नाही. आपण साधारण असा विचार करतो, हा रावण होता, रावणाचा सीताहरण झालं आणि मग त्याच्यामुळे युद्ध झालं आणि असं झालं. आपण ढोबळपणाने या सगळ्या गोष्टींकडे बघायला लागतो. पण हे असं नव्हतं. भगवंतांना पृथ्वीवर दिव्य अवतार घ्यायचे होते, पृथ्वीवरचा अधर्म नाहीसा करायचा होता. त्यासाठी त्यांना प्रबळ शत्रू निर्माण करायचे होते पृथ्वीवर, आणि म्हणून ही लीला घडलेली होती. एक क्षणिक अहंकार जय विजयच्या मनामध्ये भगवंतांनी निर्माण केलेला होता आणि म्हणूनच ही दिव्य लीला घडलेली होती.
जय विजयांचा शाप ही त्यांना शिक्षा नव्हती, तर भगवंतांच्या अवतारांना कारणीभूत ठरलेली भगवंतांचीच दिव्य योजना होती. विचार करा, भगवंतांचे शत्रू होणं देखील केवढं महद्भाग्य आहे. कारण सामान्य जीवांना तर भगवंतांचे चिंतन देखील जमत नाही. आपणच बघूयात, आपण खूप ठरवतो की आपण रोज भगवंतांचं चिंतन करणार आहोत, मनन करणार आहोत, जप करणार आहोत. आपण किती दिवस ते करतो? काही दिवसानंतर आपण आपल्या अहित सुखामध्ये परत अडकून पडतो, परत त्या मोह मायेमध्ये अडकतो आणि भगवंतांचे नामस्मरण बाजूला राहते. पण जय विजय 3 जन्म भगवंतांचे अखंड चिंतन करणार होते, जरीही ते शत्रू म्हणून जन्माला आले तरी. जे शत्रू म्हणून आल्यानंतरही त्यांच्या मनामध्ये भगवंतच राहणार. हा शाप तर उच्चारला गेला, सनकादिक ऋषींनी शाप उच्चारला, भगवंतांनी सांगितले की माझ्या पार्षदांना, माझ्या सेवकांना माफ करा. त्यावेळेला सनकादिक ऋषींनी सांगितले भगवंतांना की भगवंत आपणच यावर काय ते सांगा. त्यावेळेला भगवंत जय विजयांना म्हणाले, मी तुमच्या समोर 2 मार्ग ठेवतो, ते मार्ग तुम्हीच निवडा, त्यातला कुठला मार्ग तुम्हाला पाहिजे. 7 जन्म इथून तुम्हाला वैकुंठातून तुम्हाला मृत्यू लोकात जावं लागणार आहे. मृत्यू लोकामध्ये ही तुम्हाला जन्म घ्यावा लागणार आहे. मी तुमच्या समोर 2 मार्ग ठेवतोय. 7 जन्म माझे भक्त म्हणून जन्म घ्या मृत्यू लोकामध्ये, नाही तर 3 जन्म माझे शत्रू म्हणून जन्म घ्या. खूप छान अर्थ आहे. आता पुढे आपल्याला हे सगळं याबद्दल कळणार आहे. क्षणाचाही विचार न करता जय विजयांनी सांगितले की आम्ही 3 जन्म आपले शत्रू म्हणून मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यायला तयार आहोत, कारण आम्हाला 7 जन्म थांबण्याची आमची मृत्यू लोकामध्ये इच्छा नाही. तुमच्यापासून आम्ही 7 जन्म थांबू शकणार नाही. 3 जन्मामध्ये आम्ही आमची शिक्षा, जो आम्हाला मिळालेला आहे तो शाप पूर्ण करून आम्ही परत आपल्यापर्यंत येणार आहोत. आम्हाला 3 जन्म आपले शत्रू म्हणून चालेल, पण आम्हाला पुढचे अजून 4 जन्म आपल्यापासून दूर राहायचं नाहीये. किती निस्सीम भक्ती होती त्यांची की त्यांना शत्रू म्हणून जन्म घ्यायला चालले असते, पण त्यांना जास्त काळ भगवंतापासून दूर राहायचं नाही. कामात क्रोधात भयात स्नेहात यथा भक्त्या ईश्वरे मनः आवेशे तत् अघम हित्वा बहव तत् गतिम गतहा. याचा अर्थ असा आहे, प्रेमाने, क्रोधाने, भयाने, द्वेषाने किंवा मैत्रीने, कोणत्याही भावाने भगवंतांचे सतत चिंतन केले तरी शेवटी भगवंत प्राप्ती होते. आणि इथून सुरू झाली भगवंतांची दिव्य लीला. जय विजयानी 3 जन्म भगवंतांचे शत्रू म्हणून स्वीकारले, शत्रुत्व स्वीकारले. यांचे 3 जन्म कोणते? पुढे जे आपल्याला अवतार बघायला मिळणार आहे त्या तिन्ही अवतारामध्ये जय विजय भगवंतांचे शत्रू आलेले आहेत. 3 अवतारामध्ये पहिल्या जन्मामध्ये जय विजय झाले हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. दुसऱ्या जन्मात झाले रावण आणि कुंभकर्ण. आणि 3ऱ्या जन्मात झाले शिशुपाल आणि दंतवक्र. या तिन्ही जन्मामध्ये, जय विजयच्या या तिन्ही जन्मामध्ये भगवंतानी अनुक्रमे वराह अवतार, हिरण्याक्षासाठी वराह अवतार घेतला, हिरण्यकश्यपूसाठी नरसिंह अवतार घेतला. दुसऱ्या जन्मामध्ये कुंभकर्ण आणि रावण हा जो जन्म झाला त्यांचा, त्यावेळेला राम अवतार झाला भगवंतांचा. आणि 3रा जन्म जो होता शिशुपाल आणि दंतवक्र, जय विजयचा हा 3रा जन्म होता, त्यामध्ये झाला श्रीकृष्ण अवतार. हे असे अवतार धारण केले आणि त्या 3 अवतारामध्ये जय विजय त्यांचे शत्रू म्हणून त्यांच्या समोर आले. आता एक आपण प्रश्न आपण स्वतःला विचारूया. प्रत्येक ह्याच्यातून आपण स्वतःसाठी काही प्रश्न स्वतःच विचार करूयात किंवा निर्माण करूयात. आपल्या आयुष्यात असं कधी झालं की एखादी घटना आपल्याला शापासारखी वाटली आणि काही वर्षांनी त्यावेळेला आपल्याला वाटतं अडचणी,
एखादी खूप मोठी अडचण आलेली असते किंवा काहीतरी ती अति त्रास झालेला असतो, त्यावेळेला आपल्याला वाटतं की आपल्याला हा देवाने शाप दिला का, किंवा हा काही कोणाचा शाप आहे का, काही झालंय का, यामुळे मला हा एवढा त्रास होतोय. पण काही वर्षांनी आपण त्या गोष्टीकडे जर बघितलं, तर आपल्याला असं वाटायला लागतं, अरे ती गोष्ट आपल्यासाठी वरदान ठरलेली होती. त्या क्षणी ती आपल्याला शाप वाटली होती, पण ती नंतर वरदान ठरलेली होती. असं कधी झालं आहे का आपल्या आयुष्यामध्ये? खरंच आपण विचार करून बघायला हरकत नाही. मला तर असं वाटतंय की आपण प्रत्येकाने आपल्या भूतकाळाकडे एकदा डोकावून बघितलं पाहिजे. अशी घटना घडली का? आणि आज जर त्या घटनेकडे आपण बघितलं, तर तिथून आपल्या आयुष्याला काही अशी वेगळी कलाटणी मिळाली होती का? म्हणजे ती वरदान ठरली होती का? नक्की विचार करून बघा. जय विजयांना शाप मिळाला, पण त्या शापातून भगवंतांचे महान अवतार प्रगट झाले. कदाचित आपल्या आयुष्यातील काही प्रसंग हे आपल्यासाठी शाप नसून भगवंताने ती पुढच्यासाठी बनवून ठेवलेली एखादी योजना पण असू शकते. मी आज आपल्याला एक छोटासा प्रश्न विचारते, एक शेवटचा प्रश्न आहे. आपण भगवंतांचे भक्त होण्यासाठी प्रयत्न करतो. आपल्याला प्रत्येकाला वाटतं, मला पण आता वाटतं खूप, की मी अति भगवंतांची खूप भक्ती करावी. मी सतत माझ्या मनामध्ये, डोक्यामध्ये सतत भगवंतांचं नामस्मरण करत राहावं, असं मला नेहमी वाटतं. पण आपण असं आयुष्यामध्ये कधी काही करतो का, की ज्यामुळे भगवंतांना वाटेल आपल्याशी नातं जोडावं? आपल्याला वाटतंय आपलं भगवंताशी नातं जुळावं म्हणून, पण आपल्या हातून असं कुठलं कार्य घडलंय का? आपल्या वागण्यामध्ये असा काही बदल आपण केलाय का, की ज्यामुळे भगवंतांना वाटेल की आता हिच्याशी मी नातं जोडणार आहे, ही माझी भक्त होणार आहे, ही माझी जवळची भक्त होणार आहे, असं भगवंतांना कधी वाटतंय का? असं काही आपण करतोय का? असा एक माझा छोटासा, मी माझ्यासाठी पण मी विचारते हा प्रश्न, मी माझ्या मनाला पण हा प्रश्न विचारला. कारण भगवंतांचे आई वडील, मित्र, सेवक, भक्त, अगदी शत्रू होण्याचे भाग्य देखील अनेक जन्मांची भक्ती, तपश्चर्या आणि पुण्याईचं फळ असतं. आता अजून एक प्रश्न घेऊन आपण आजचा भाग इथेच संपवूयात. भगवंतांच्या इतक्या जवळ राहूनही जय विजयांना एका क्षणिक अहंकारापायी पृथ्वीवर यावं लागलं. तर मग भगवंतांचे आई वडील, मित्र, सेवक आणि भक्त होण्याचे भाग्य नेमक्या कोणत्या पुण्याने मिळाले? असे कोणते पुण्य त्या भक्तांनी केलेले होते? हे सगळे भक्त होते, जे आई वडील, मित्र, सेवक, शत्रू झाले, हे सगळेच्या सगळे भगवंतांचे भक्त होते. असे कोणते पुण्य त्यांनी केले की ज्यामुळे भगवंतांच्या प्रत्येक लीलामध्ये त्यांना स्थान मिळाले? आता या गूढ रहस्याचा उलगडा आपण उद्याच्या भागात करणार आहोत. आणि तोपर्यंत मात्र आपण परत अखंड भगवन नामाचे स्मरण करत राहणार आहोत. उद्या आपण भेटणार आहोत भगवंताच्या एका अवतारासहित. त्या अवतारामधले असेच गूढ रहस्य, हे सगळे जे पात्र आहेत, हे सगळे जण जे आलेले आहेत, हे कोणत्या पुण्याईने आले, त्यांचा पूर्वजन्म कोणता होता, पूर्वजन्मात ते नेमके कोण होते, हे सगळे आपल्याला आता प्रत्येक भागामध्ये मी माझ्या परीने उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तोपर्यंत मात्र मला अनुमती द्या. बाकी सगळे कृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय.